आमच्या स्वप्नातील घर हे जैतापकर बिल्डरमुळे साकार झालं आणि आम्हाला इथे येऊन खूप आनंद झालेला आहे. मी श्रीपाद बाळकृष्ण केळुसकर आणि माझी मिसेस श्रुती श्रीपाद केळसकर. आम्ही 2017मध्ये जैतापकरांकडे हे घर बुक केलेलं आहे. आता त्याला कमीत कमी आता 8 वर्ष होत आली, जवळपास 8वं वर्ष आहे. पोझिशन आम्हाला 2018मध्ये मिळालेलं. ते सुद्धा अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी मार्चच्या गुढीपाडव्याला आम्ही अक्षर उद्घाटन केलं आणि जसं त्याने आम्हाला प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे त्यांनी सगळंच्या सगळं दिलेलं आहे, अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. इवन त्यांनी माझ्या दरवाजा देखील मला जसा पाहिलं होता तसा करून दिला. इवन टाईल्स, बाथरूमच्या टाईल्स म्हणा, अशा छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांनी जसं सांगितलं होतं तसं केलं. म्हणजे मिसेसला पाहिलं होतं एल शेप किचन पाहिलं होतं, तो देखील करून मिळाला. प्रथम इथे मी तसे बरेचसे प्रोजेक्ट बघून आलो होतो. जवळपास मी कुडाळ ते कणकवलीपर्यंत बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो होतो. प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्लस पॉईंट होते. पण जसं मी इथे पहिल्यांदा आलो आणि पहिली भेटच माझी अभिजित सरांची ऑफिसचं ज्यावेळेला मी याच्यामध्ये भेटलो ऑफिसमध्ये, प्रथम दर्शनीच काय माहीत नाही, त्यांनी एवढं इंटरेस्ट केलं की खूपच म्हणजे मला वाटलं की या प्रोजेक्टमध्ये काहीतरी आपल्याला करायला हवं. म्हणतात माणूस चांगला आहे. म्हणजे प्रथम दर्शनी असं भेटल्यानंतर जाणवलं की माणूस खूपच चांगला आहे. फक्त आमच्या बजेटमध्ये येत नव्हतं त्यावेळेला. तर त्यावेळेला म्हणून मी सांगितलं की माझं असं सर्व एवढ्या बजेटमध्येच होणार आहे. नाही तेवढं तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही फक्त बुक करा, जे काय असेल ते मी बघेन, फक्त बस तुम्हाला पसंत पडलं आहे ना. उलट त्यांनी मला सजेस्ट केलं की मी आपला तो हे रॉज टाईप पसंत केला होता. अभिजितने मला स्पेशली सांगितलं आणि एकदाच घेतात, थोडे अजून पैसे जातील, पण तुम्ही बंगलो प्रोजेक्टच घ्या. तर त्यामुळे आम्ही या बंगलो प्रोजेक्टला, त्यामुळे हे सगळं श्रेय त्यांचं आहे. त्यांच्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो या बंगल्या प्रोजेक्टपर्यंत. इकडचा हा परिसर आणि मेन म्हणजे काय, हे बंगल्याची रचना आहे ना ती अगदी शिस्तबद्ध आणि एका साचेबद्ध, म्हणजे सगळे बंगले असे सर्वसाधारण सारखे दिसत, त्यामुळे ते जास्त चांगलं वाटलं. इतर सगळ्या प्रोजेक्टमध्ये काय व्हायचं, कोणत्याही डिझाईनमध्ये आणि ते त्यामुळे एक वाक्यता वाटत नव्हती त्या बंगल्यांमध्ये. त्यामुळे हे प्रोजेक्ट जास्त चांगलं होतं. त्याच्यामुळे इव्हन माझ्यासोबत मी माझ्या मित्राला पण इथे घेऊन आलेलो होतो आणि त्याने देखील बाजूला केलेलं आहे. अजूनही दुसऱ्या जणांना पण सांगितलं, बऱ्याच जणांचं थोडंसं तो बजेटमुळे थोडासा आता प्रॉब्लेम होतो आहे. कारण बजेट आता बरेचसं झालेलं आहे, त्यांचं पण बरोबर आहे. आता रेट तर वाढलेलेच आहे, 40-50 लाखात गेलेले आहे. हो सॅटिस्फाईड आहे, छानच आहे, एकदम खूप सुंदर आहे. इव्हन त्यांनी हे पण दिलेलेच आहेत ना, कॅमेरे लावलेले आहेत. हां, बँक लोनच्या बाबतीत पण अभिजित सरांनी बोलतात आणि त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी सोय करून दिलं. त्यांचं लोनसाठी मला फक्त एकदाच जावं लागलं बँकेत, त्याच्यामुळे आम्हाला बँकेच्या लोनसाठी पण काही जास्त त्रास झालेला नाही. बांधकाम क्वालिटी पण छान आहे, प्रश्नच नाही. आता 8 वर्ष झाली. आता मी 8 वर्षानंतरच आता प्रथम रंग काढला, गेल्या वर्षीच रंग काढला. पण बाकी तसं काही तसं बोलण्यासारखं काही नाही, चांगलंच आहे. जवळपास 99% सगळे कोकणातलेच आहेत, त्याच्यामुळे चांगलंच वाटतंय. आणि सगळं जो तिथे आलं ते सगळं मध्यमवर्गीय आणि हायर मध्यमवर्गीय आहे, त्यामुळे चांगलं वाटतं.